प्रश्न, पिरियड्स चालू असताना संबंध सुरक्षित आहे का? उत्तर, पिरियड्स चालू असताना संबंध ठेवणे काही जोडप्यांसाठी सुरक्षित असू शकते, पण त्यात स्वच्छतेची विशेष काळजी घेणे खूप गरजेचे असते. या काळात संसर्ग होण्याची शक्यता थोडी वाढते, त्यामुळे संरक्षणाचा वापर करणे महत्त्वाचे ठरते. दोघांचीही सहमती, आरामदायक भावना आणि स्वच्छता राखली गेली तर धोका कमी होऊ शकतो. प्रश्न, संबंध ठेवताना बॉडी पोझिशन बदलल्याने काही फरक पडतो का? उत्तर, होय. बॉडी पोझिशन बदलल्याने आराम, वेदना कमी जास्त होणे आणि दोघांच्या अनुभवावर फरक पडू शकतो. काही पोझिशन्समध्ये शरीरावर कमी ताण येतो तर काहींमध्ये जास्त, त्यामुळे शरीर रचनेनुसार आणि आरामानुसार पोझिशन निवडणे अधिक योग्य ठरते. प्रश्न, पहिल्यांदा संबंधात वेदना का होऊ शकतात? उत्तर, पहिल्यांदा संबंधात भीती, ताण, पुरेशी तयारी नसणे किंवा शरीर नैसर्गिकरित्या सवयीचे नसणे यामुळे वेदना होऊ शकतात. शांत वातावरण, विश्वास, पुरेसा वेळ आणि आरामदायक पद्धत यामुळे हा त्रास कमी होऊ शकतो. प्रश्न, गर्भधारणा टाळण्यासाठी सुरक्षित पद्धत कोणती? उत्तर, गर्भधारणा टाळण्यासाठी अनेक सुरक्षित पद्धती उपलब्ध आहेत, जसे की संरक्षणाचा वापर, वैद्यकीय सल्ल्याने घेतलेली साधने किंवा नियमित पद्धती. कोणती पद्धत योग्य आहे हे वय, आरोग्य आणि गरजेनुसार डॉक्टरांच्या सल्ल्याने ठरवणे अधिक सुरक्षित असते. प्रश्न, लैंगिक उत्तेजना, अराउजल झाल्यावर शरीरात नेमकं काय होतं? उत्तर, लैंगिक उत्तेजना झाल्यावर शरीरात रक्तप्रवाह वाढतो, हृदयाचे ठोके जलद होतात आणि काही भाग अधिक संवेदनशील होतात. हे सर्व बदल नैसर्गिक असून शरीराची एक सामान्य प्रतिक्रिया असते. प्रश्न, स्तनांना स्पर्श किंवा चुंबन दिल्याने काही त्रास होतो का? उत्तर, सामान्यतः योग्य आणि सौम्य पद्धतीने स्पर्श केल्यास त्रास होत नाही. मात्र जोरात दाब देणे किंवा वेदनादायक पद्धत वापरल्यास अस्वस्थता होऊ शकते. त्यामुळे समजूतदारपणा आणि आराम महत्त्वाचा असतो. प्रश्न, तोंडातून संपर्क केल्याने गर्भधारणा होऊ शकते का? उत्तर, तोंडातून संपर्क केल्याने थेट गर्भधारणा होत नाही. मात्र स्वच्छता आणि आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेणे आवश्यक असते, कारण काही संसर्गाचा धोका असू शकतो. प्रश्न, खासगी भागाच्या संवेदनशील भागाला स्पर्श केल्याने काय अनुभव येतो? उत्तर, अशा भागांना स्पर्श झाल्यावर संवेदनशीलता वाढते आणि वेगवेगळे अनुभव येऊ शकतात. हे अनुभव व्यक्तीनुसार वेगवेगळे असतात आणि पूर्णपणे नैसर्गिक मानले जातात. प्रश्न, बोट वापरल्याने गर्भधारणा होऊ शकते का? उत्तर, सामान्यतः अशा प्रकारे गर्भधारणा होत नाही. तरीही स्वच्छता राखणे आणि सुरक्षिततेची काळजी घेणे आरोग्यासाठी आवश्यक असते. प्रश्न, वेगवेगळ्या शरीराच्या रचनेनुसार कोणती पद्धत अधिक आरामदायक असू शकते? उत्तर, प्रत्येकाची शरीररचना वेगळी असल्यामुळे एकच पद्धत सर्वांसाठी योग्य असेलच असे नाही. आराम, वेदना नसणे आणि दोघांची सोय लक्षात घेऊन पद्धत ठरवणे अधिक चांगले ठरते. प्रश्न, आरामदायक चालासाठी कोणती काळजी घ्यावी? उत्तर, आरामदायक चालण्यासाठी योग्य पादत्राणे वापरणे, शरीर सरळ ठेवणे आणि जास्त ताण येणार नाही याची काळजी घेणे महत्त्वाचे असते.
यामुळे शरीरावरचा ताण कमी होतो. प्रश्न: स्त्रीच्या खासगी भागाची रचना, बेसिक अनाटॉमी माहिती काय आहे? उत्तर: स्त्रीच्या खासगी भागाची रचना वेगवेगळ्या घटकांनी बनलेली असते आणि प्रत्येकाचा स्वतःचा उपयोग असतो. ही माहिती आरोग्याच्या दृष्टीने समजून घेणे महत्त्वाचे ठरते. प्रश्न: खासगी भागाला हाताळल्यावर किंवा उत्तेजना झाल्यावर शरीरात काय बदल होतात? उत्तर: अशा वेळी रक्तप्रवाह वाढतो, संवेदनशीलता वाढते आणि शरीर नैसर्गिक प्रतिसाद देते. हे बदल सामान्य असून शरीराच्या आरोग्याशी संबंधित असतात. प्रश्न: लैंगिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी दैनंदिन कोणत्या सवयी उपयुक्त ठरतात? उत्तर: स्वच्छता राखणे, संतुलित आहार घेणे, नियमित व्यायाम आणि तणाव कमी ठेवणे या सवयी लैंगिक आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात. प्रश्न: खासगी स्वच्छता नीट ठेवल्यास कोणते आरोग्याचे त्रास होऊ शकतात? उत्तर: स्वच्छता नीट ठेवल्यास संसर्ग, खाज, जळजळ किंवा इतर आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे नियमित आणि योग्य स्वच्छता राखणे खूप महत्त्वाचे असते.